नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे उत्पन्न कसे वाढायचे आणि त्याची पेरणीची पद्धत कशी आहे करायची याची माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता सोयाबीनची पेरणी ह्या पण शक्यतो आता 99% शेतकरी वर्ग हा ट्रॅक्टरद्वारे पेरणी करत आहेत। यामध्ये दोन पद्धतीने पेरणी होते। एक छोट्या ट्रॅक्टरनं म्हणजे त्याचे 5 फण असतात आणि दुसरं म्हणजे मोठे ट्रॅक्टर त्याचे 7 फण असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपण जी पेरणी करतो त्याचा ट्रॅक्टरचा सावा हा 17 ते 18 इंच म्हणजे 1.5 फूटच्या आसपास त्याचा सावा असतो। तर काय होतंय, आपण ज्यावेळेस ट्रॅक्टरना पेरणी करतोय तर त्यावेळेस आपण त्याची फटीला फटी जोड फटी पद्धतीने आपण त्याची पेरणी करतो, म्हणजे त्यामध्ये सावा वगैरे आपण मोठा ठेवत नाही। त्यामुळे आपल्याला उत्पन्न कमी होतं, आपल्या मालाला हवा लागत नाही। तर त्यासाठी एक सोपी आणि सरळ पद्धत आहे शेतकरी मित्रांनो। त्याला आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही बघू शकता हे ट्रॅक्टरचे 7 तास आहेत, म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरनं पेरणी केलेली आहे सोयाबीनची। यामध्ये आता आपण एक मुरडण आलो म्हणजे जाणं आणि येणं केल्याच्या नंतर यामध्ये दोन्ही फट्याच्या जोडफटीवर अंतर हे आपल्याला कमीत कमी 2.5 फूट ठेवायचं आहे। 2.5 फूट ठेवल्याने याचा काय उपयोग होईल, आपल्याला इकडे 7 आणि हे 7 म्हणजे 14 तासाच्या मध्ये आपल्याला 2.5 फूट अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला फवारणीसाठी जाण्या येण्यासाठी सोपं पद्धत हे राहील जाण्याला मार्ग। आणि याने आपल्याला फायदा असा होतो की ज्यावेळेस आपले सोयाबीनचं पीक हे दाट आणि मोठं गुडघ्याच्या किंवा मांड्याच्या लेवलला जातं त्यावेळेस त्याला फुल आणि याच्या अवस्थेत असतं ते कळीच्या, तर त्यावेळेस त्याला हवा लागणं गरजेचे आहे। तर आपण हा जो 2.5 फुटाचा जो पट्टा ठेवलेला आहे दोन सरीच्या मध्ये म्हणजे एका मुरडणाच्या मध्ये, तर त्यामधून आपल्याला जी मालाला हवा लागते तर त्या हवेपासून आपल्या शेंगा जे भरपूर वेगाने पोचतात, म्हणजे त्याचे दाणे ठोकर होतात आणि आळीचं प्रमाणही सुद्धा कमी राहते। तर त्यामुळे आपल्याला उत्पन्न 100% वाढ होते। आणि विशेष म्हणजे आपल्याला पेरताना आपल्याला बी पण कमी लागणार आहे एकरच्या मागे, कारण आपण जो 2.5 फुटाचा पट्टा ठेवतोय म्हणजे आपली कंप्लीट एक सरी त्याच्यातलं 1 तास आपलं वाचणार आहे। तर ते तासाचं बी वाचल्यामुळे आपल्याला बियाणे सुद्धा एकरी मागं पेरणीला कमी लागतील, तो एक आपल्याला एक फायदा होईल। आणि त्या फटीमुळे आपण टाकफटी, ज्याला टाकफटी म्हणतो, ती टाकफटी सोडल्यानंतर आपल्याला 100% उत्पन्नात वाढ होते, कारण इकडल्याही 7 तासाला आणि इकडल्याही 7 तासाला त्यामधून हवा पार्सल होते। हवा पार्सल झाल्यामुळे आपलं माल पोचतो, माल पोचल्यामुळे आपलं उत्पन्न निश्चितच वाढणार आहे। तर यामुळे शेतकरी मित्रांनो, पेरण्याची पद्धत ही आपल्याला थोडी वेगळी करायची आहे। करून बघा, 100% त्याचा रिझल्ट येईल। रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते शेअर करू शकता। तर आपल्या शेतकऱ्याच्या भाषामध्ये म्हणजे आपण त्याला टाकफटी बोलतो, टाकफटी सोडणं गरजेचं आहे। टाकफटी सोडा, 2.5 फुटाची कमीत कमी आपल्याला टाकफटी सोडा, त्यामुळे आपल्याला फक्त आणि हवा मालाला आपल्या हवा लागेल आणि हवा लागल्यामुळे आपलं उत्पन्न निश्चितच वाढणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन पेरणी करायची आहे। ही सुद्धा आम्ही सोयाबीन त्याच पद्धतीने पेरणी केलेली आहे, परंतु त्यामध्ये ते तणनाशक पास जी रुंद होती ट्रॅक्टरची, ती तण मारण्यासाठी आम्ही रुंद पास वापरलेली आहे। तर याचा आम्ही 2 वर्षापासून प्रयोग करतोय, 100% त्याचं उत्पन्न वाढतंय। एकरी 11 ते 12 क्विंटलचा ॲव्हरेज सोयाबीनला आम्हाला मिळतंय। आम्ही त्या पद्धतीने त्याची पेरणी करतोय शेतकरी मित्रांनो। तर तुम्ही पेरणी करताना त्याचा वापर करून बघा, 100% आपल्याला फायदा होईल, 101% त्याचा शेतकऱ्यांना फायदा मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल।